षटक फेकण्यासाठी सूरज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. या व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र नक्कीच स्क्वेअर लेगला पहिल्याच बॉल वरती विकेट मात्र मिळवून दिले गेले. फर्स्ट विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. योगेश रूपामध्ये एक बिग विकेट जाताना पाहायला मिळते. गॉन नाव. पहिल्या चेंडूवरती जी स्टार्ट अपेक्षित असते ती स्टार्ट मात्र मिळवून दिले. कुसमाईकाडी बस संघाला पहिला धक्का मात्र या ठिकाणी लागलाय. एक बिग विकेट योगेशच्या रूपामध्ये. मागच्या मॅचमध्ये सुद्धा योगेशने मात्र नाराज केलं होतं आणि या मॅचमध्ये सुद्धा ज्या आशा अपेक्षा होत्या त्या आशा अपेक्षा मात्र भंग होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 3 वरती त्याला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गेलाय. दुसऱ्या बाजूला दीप अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सूरजचं कौतुक करावं लागणार नाही. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती जो ट्रॅप रचला गेला होता, जे जाळं रचलं गेलं होतं ते जाळं मात्र यशस्वी ठरलंय. खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्टमच्या बाहेर मात्र शफल झाला होता. डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेत्याच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालाय. पहिलं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटकातील तिसरा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. ओव्हर द विकेटने आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे. ओव्हर द मिड विकेट मात्र नक्कीच कुठली चुकी होणार नाहीये. एक सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज गॉन नाव. मिळते सूरजची 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 2 विकेट मागच्या 3 चेंडूंमागे मिळवल्यात. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मागच्या मॅचचा हिरो मात्र या मॅचमध्ये नक्कीच 0 वरती बाद होताना पाहायला मिळाला. कुठे नक्कीच नाराज केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेश आपल्याला पाहायला मिळतो. इन ॲट नंबर 4 वरती 3 चेंडू फेकून झाल्यात. पहिल्या षटकामधील 3 चेंडूंमागे 2 महत्त्वाचे विकेट मात्र येताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानामध्ये पाहायला मिळते. खेळण्याचा प्रयत्न केला होता. आतमध्ये आला आणि नक्कीच या इन कटरवरती फलंदाजाला मात्र नक्कीच बीट केले गेले. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजून इथून 2 चेंडू शिल्लक आहेत या व्हेरी फर्स्ट ओव्हरमधील. परंतु गोलंदाजाचं कौतुक. चेंडूंचा खेळ झालाय. 12 फलकावरती पाहायला मिळत आहेत. विकेट मात्र येताना पाहायला मिळाली. कॅचआउटच्या रूपाने ही विकेट मात्र पाहायला मिळाली. नवीन फलंदाज अशोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अशोकला मात्र नक्कीच पाठवलं गेले, प्रमोट केलंय इन ॲट नंबर 5 वरती. नवीन फलंदाज अशोक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. कुसमाई खाडी बस संघ थोडासा संघर्ष मैदानामध्ये करतोय. खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या रेंजमध्ये बॉल आला नाहीये. खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या रेंजमध्ये बॉल आला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेत्याच्या रूपामध्ये चेंडूची सांगता मात्र होताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती षटकानंतर कंबारन मात्र या ठिकाणी दिलाय. क्लोएडपाचा चेंडू पाहायला मिळाला. मिड विकेटला चेंडू मात्र निघून जातोय. डीपमध्ये शतक नक्कीच आहे. तत्पूर्वी 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13 रन्स कुरकडीत लागल्या गेल्यात. आतापर्यंत 6.50 ची सरासरी इथे मात्र गाठली गेले. एक छोटासा ब्रेक घेऊन जावं आपण संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजेला
बॅटिंग पॉवर प्ले मात्र या ठिकाणी घेतला जातोय तिसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. 3 विकेट मात्र आतापर्यंत गमावल्यात. सूरजने 2 विकेट घेतल्यात आणि बलिरामच्या खात्यामध्ये 1 विकेट येताना पाहायला मिळाली. आदरणीय सन्माननीय देवरामदादा पाटील फणसपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या मदत 1100 रुपयांचं नक्कीच भरीव देणगी आमच्या या स्पर्धेला लाभली गेले. आदरणीय रमेशदादा चिंतामण पाटील फणसपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतनं 1000 रुपये या स्पर्धेला मात्र नक्कीच मुलाचं सहकार्य राहिले. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. अप्रतिम चेंडू मात्र ठिकाणी पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर मात्र फेकण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तो प्रयत्न मात्र नक्कीच सक्सेस सुद्धा राहिला. यश मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात कुसमाई खाडी बस संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये. यश मात्र तिसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला महेश आणि अशोक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. केलासा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा मात्र या सुद्धा चेंडूवरती बीट केलाय. फुटवर्क मात्र नक्कीच कुठेतरी काम करत नाहीये अशोकचं, कारण मागचे 4 चेंडू जर पाहिले तर नक्कीच अप्रतिम मात्र मागचे 2 चेंडू जर पाहिले तर अप्रतिम पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धाव मात्र बनवले. अशोकने स्ट्रगल कुठेतरी नक्कीच करतोय मैदानावरती. समोरचे गोलंदाज त्याचाच फायदा मात्र या ठिकाणी घेत आहेत. समोरच्या फलंदाजाचा वीक पॉईंट काय हे ओळखलं जातं, हे रीड केलं जातं आणि त्यानुसार मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ आहे. फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. या सुद्धा चेंडूवरती मात्र बीट केलाय. आता इथे मात्र फुटवर्कने मात्र नक्कीच काम केलं होतं परंतु चेंडू आणि फळीमध्ये जो संपर्क हवा आहे तो संपर्क मात्र झाला नाहीये. यशची आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंमध्ये अधिराज्य गाजवणारी गोलंदाजी पाहायला मिळते, ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केल्या. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 विकेट मात्र आतापर्यंत गमावल्या, ते म्हणजेच कुसमाई खाडी बस संघाने. चौथा चेंडू असेल विकेट विकेटने केलासा प्रयत्न केला होता. नक्कीच लेग स्टिक मिस होणारा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. वाईट +4 एकूण 5 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतील. अठरा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. अशोक आतापर्यंत 5 चेंडू त्याने फेस केलेत. 1 धाव त्याच्या बॅटमन आलाय. दुसऱ्या बाजूला महेशच्या बॅटमन 6 धावा येताना पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. ऑन साइडला फ्लिकचा फटका, सरळ चेंडू मात्र पाठवलाय ओव्हर द मिड विकेट. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. चोवीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. यश वरती मात्र प्रहार चढवला. पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदत आलाय. धावसंख्या 1 ने वाढवून धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजूनही 2 चेंडू मात्र या तिसऱ्या षटकामधील शिल्लक विकेटवरती नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदत आलाय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो +1 एकूण मिळतोय. नो +1 एकूण 2 धावा मात्र असतील. पहिल्या 3 चेंडूंमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी झाली होती यशची, त्या प्रकारची गोलंदाजी मागच्या काही चेंडूंमध्ये पाहायला मिळाले नाहीये. जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी नक्कीच खचलं गेलं. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र असेल. फ्रीडचा चेंडू मात्र असेल. यश गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. ऑन साइडला फटका मात्र नक्कीच फसला गेलाय परंतु फ्रीडचा चेंडू आहे मिड विकेट मध्ये, हे तर नक्कीच आहे. फेक येईल तत्पूर्वी 2 धावा का रोखू शकत नाहीये. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पाहायला मिळाली.
31 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10चा आदरणीय सन्माननीय दशरथ दादा पाटील त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय महेंद्र दादा पाटील यांच्याकडून 11,000 रुपयाची भरीव देणगी आमच्या मंडळाला लाभली गेले. सदैव आमच्या या स्पर्धेवरती राहू हीच अपेक्षा मात्र तुमच्याकडून असणार आहे. जवळ मॅचच्या दिशेने बलिराम पाटील गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला पुलचा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय काहू कॉर्नर वरून 6 धावांकरिता बिग ब्लास्ट षटकार. चेंडूवरती स्वागत मात्र केलं गेलंय षटकाराने. भव्य स्वागत मात्र ठिकाणी केलं गेलंय. बॅटची एज नक्कीच होती. लॉंग स्टॉप प्रिझनला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी एक धाव काय रोखू शकत नाहीयेत. एक धाव मात्र पूर्ण केले गेले. सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 38 रन स्कोर कडती पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकाराला त्यानंतर लाईन लेंथ मध्ये इम्प्रूव्ह केला. बाउन्सर मात्र ठिकाणी फेकला गेला आणि बाउन्सर वरती नक्कीच कुठेतरी बॅटची एज लागली होती. ऑन साइडला फटका चांगला आहे. चांगला पिकअप मात्र पाहायला मिळतोय. लॉंगॉनला सॉफ्ट लँडिंग मात्र केली गेले षटकाराकरिता. आउट ऑफ द पार्क 6 धावा. गुड शॉट. चव्वेचाळीस धावा फलकावरती आखला जात आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मागच्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पायामध्ये टाकला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्क लेन्सचा चेंडू पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह मात्र या ठिकाणी केला होता. एकदम नक्कीच येते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले 45. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मागच्या 4 चेंडूंचा अनालिसिस जर करायचं झालं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा सिंगल मात्र पाहायला मिळाली. 45 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या षटकामधील गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला स्लॉग स्वीपचा फटका सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे षटकार. षटकार क्रमांक 3 मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाला. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. ड्राईव्ह मध्ये ठिकाणी केला गेला. चेंडू मात्र निघून जातोय लॉंगॉनच्या दिशेने. शतक नक्कीच पुढे आलाय परंतु त्याला बीट करून सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये जे होतं ते मात्र मागच्या 2 षटकांमध्ये नाही आहेत. ज्या प्रकारे कमबॅक मात्र झालाय त्या कमबॅकची चर्चा मात्र नक्कीच करावी लागणार आहे. कारण एक मोठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होते अशोक आणि महेश या 2 फलंदाजांमध्ये. या चौथ्या विकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. 55 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांची. भूतकाळामध्ये जे घडलंय ते विसरून मात्र वर्तमान काळामध्ये मात्र नक्कीच आपला खेळ मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. महेश आणि अशोक हे 2 फलंदाज. एका बाजूला महेश खेळतोय 24 वरती, दुसऱ्या बाजूला अशोक खेळतोय 17 वरती. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग होर आहे आणि या पहिल्याच बॉल वरती सरळ चेंडू मात्र पुलचा फटका पाहायला मिळतोय. शतक नक्कीच आहे. त्याला मस्तकाला दस्तक देऊन सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे षटकार.
पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत मात्र या ठिकाणी केले गेले अशोकने. मागच्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. इथे मात्र फटका फसलाय बॅटची एज अँड मात्र नक्कीच टेकन. लॉंग लेग मध्ये कुठलीही चुकी होणार नाहीये. विकेटचा पतंग सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र विकेट घेतलाय. आता विकेट आला त्यामुळे एक मोटिवेशन नक्कीच असेल. अशोकने 12 चेंडूंमध्ये 23 धावा बनवल्या, त्यामध्ये 3 षटकार मात्र येताना पाहायला मिळाले. पहिल्या 10 चेंडूंमध्ये तो स्ट्रगल नक्कीच करत होता परंतु त्यानंतरच्या काही चेंडूंमध्ये त्याने धावा मात्र नक्कीच बनवल्या आपल्या संघासाठी. खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव नक्कीच येईल. वाईट +1 एकूण 2 धाव मात्र या ठिकाणी असतील. प्रसाद आले नवीन फलंदाज. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये त्याला चांगली बॅटिंग इथून करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला महेश आपल्याला पाहायला मिळतोय. तर महेश कशा प्रकारे बॅटिंग करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज सुधीर, गोलंदाजी मार्कवर. चांगला लेग कटर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकारानंतर चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी केलंय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला कोणताही गोलंदाजाला मात्र आवडत नसतं. त्यानंतर कमबॅक करणं सुद्धा गरजेचं होतं आणि कमबॅक त्यांनी करून दाखवलाय. सुधीरचा इथे मात्र नक्कीच उल्लेख करावा लागणार आहे. आतापर्यंत मागच्या 3 चेंडूंमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु मागच्या 2 चेंडूंमध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली ती अप्रतिम पाहायला मिळते. समोर महेश आहे. आता महेशच्या समोर त्याची खरी परीक्षा असणार आहे, कारण मागच्या काही चेंडूंमध्ये ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केलंय, आता मात्र नक्कीच सुधीर समोर कशा प्रकारे बॅटिंग करेल. परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच या ठिकाणी बीट केलंय फलंदाजाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच्या स्वरूपामध्ये चेंडूची या ठिकाणी सांगता झालंय. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये महेश आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. ऑन साइडला पुलचा फटका कडेकडे सरळ चेंडूला पाठवलाय. काऊ कॉर्नर वरून 6 धावांकरिता फ्लाय होताना पाहायला मिळतोय षटकार. फेमस 69 रन स्कोर करती पाहायला मिळत आहेत. शेवटचे अंतिम चेंडू असेल. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 70 धावा फलकावरती आकडे जात आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 धावा आणि त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये केलेली बॅटिंग मात्र जबरदस्त. म्हणजे मागच्या जवळजवळ 17 चेंडूंमध्ये 57 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. त्यामध्ये महेशच्या 30 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 23 धावांचं योगदान मात्र अशोकने दिलं आणि या 2 फलंदाजांची चर्चा सातत्याने करावी लागणार आहे, कारण ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केलंय. ड्राईव्ह मात्र ठिकाणी केल्या गेल्या. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मात्र निघून जातोय. लॉंगॉनचा शतक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आहे आणि दुसऱ्या धावेवरती मात्र विकेट कमवावी लागणार आहे. विकेटचं पतंग होते. महेशला मात्र नक्कीच प्रसादला मात्र नक्कीच परतावा लागणार. तंबूच्या असलेला पहिल्या इनिंगला मात्र ठिकाणी ब्रेक लागलाय. 71 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 71 रन स्कोर करती पाहायला मिळत आहेत आणि 72 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 72 टू विन असेल ते म्हणजेच आपण पाहू शकता. सुमित 11 फणसपाडा संघासमोर एक मोठं लक्ष मात्र आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग स्कोर कार्ड मात्र नक्कीच आपण पाहू शकतायत. जबरदस्त अप्रतिम. त्यानंतर गोलंदाजीमध्ये मात्र सूरज सोडून जर त्या 3 गोलंदाजांचा जर विचार केला तर नक्कीच कुठेतरी महागडे सिद्ध झाले. मोठ्या प्रमाणात धावा त्यांनी खर्च केल्या. नक्कीच आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर लॉंगॉनमध्ये मोठ्या प्रमाणात मात्र षटकार चौकार पाहायला मिळाले. या इनिंगमध्ये आतापर्यंत नक्कीच चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. महेश आणि त्याचबरोबर अशोक या 2 फलंदाजांची.
72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 72 धाव मात्र कशा प्रकारे चेस केले जातील ते रिझवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळीक मित्र तुषारजी सोनवणे सर यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओव्हर टू तुषार. थँक्यू सो मच. हॅलो माईक चेक. धन्यवाद. सन्माननीय मयूरदादा पाटील आणि त्याचबरोबर किरणदादा पाटील यांना मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती येऊन दादा विराजमान या 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 शेवटच्या आजच्या दिवसातील मॅचचा आपण आढावा घेऊया. आपण पाहतोय आई माऊली चषक आणि माऊली या ठिकाणी दाखवलं जातात ते म्हणजेच सुंदर मैदान माऊली क्रीडा मंडळ तलावपाडाचं हे सुंदर असं मैदान आणि भरपूर आशा पल्लवित होती या संपूर्ण स्पर्धेची आणि ती स्पर्धा प्रत्येकांच्या आवडीची आपण पाहतायत. माऊली क्रीडा मंडळ तलावपाडा आयोजित माऊली चषक 2024 हे शानदार मैदान आपण पाहतोय. कॉन्क्रीटची खेळपट्टी ज्या ज्या ठिकाणी असते त्या त्या वेळेला जर पाहिलं तर धावा या त्या मैदानावरती जास्त रीतीने पाहतायत. आपण व्ह्यू पाहतायत तो म्हणजे DBN लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन प्रेक्षक वर्ग जुळले असाल तर पाहण्यासाठी त्यांना देखील मजा या लाईव्ह स्क्रीनची पाहायला मिळते. आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर प्रत्येक गावागावामध्ये खेड्याखेड्या गल्ली गल्लीमध्ये जर पाहिलं अंडरम बॉक्स किंवा एखादी अंडरमची स्पर्धा असो गल्लीची स्पर्धा असू द्या प्रत्येकाला वेळ लावले ते म्हणजे DBN लावणे आणि त्यांचं देखील कौतुक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या जवळपास आपण 3 दिवसात आम्ही या ठिकाणी करताना दिसतोय. चला आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल तर निश्चित स्वरूपात चांगली मॅच या दोन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि कशा प्रकारचे ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच चला मॅच ऑन. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. एका बाजूला सुमित 11 फणसपडा दुसऱ्या बाजूला कोस्माई खार्डी बी. पहिला बॉल जर पाहिला तर बीट केला जात आहे. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन होती आणि पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो वेगाने टाकलेला बॉल इकडून जर पाहिलं तर सुंदर लाईन होती आणि DBN लाईनचं कौतुक करावं लागेल. वारंवार त्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय कारण की त्यांच्या क्वालिटीचा त्यांना एक दर्जा मिळाला आहे आणि त्याच कारणास्तव संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आज त्यांच्या नावाचा बोलबाला. अराउंड विकेटने यावेळेला देखील जर पाहिलं तर सुंदर वाईड यॉर्कर हाताळलं जाते. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मिस्टर वैभवच्या माध्यमातून आणि हा बॉल देखील जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले ते म्हणजे मिस्टर वैभव यांच्या माध्यमातून जो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुमित 11 फणसपडा हा संघ देखील एक बलाढ्य संघ म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलंय. ओहो यावेळेला सबमरीन 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 ज्या वेळेला जर पाहिलं तर काय घडलं जाते तर गोलंदाजाच्या माध्यमातून चुकी घडली जाते कारण की बॉल जर कॅरी केला असता तर या ठिकाणी धावचिकच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले असते. निश्चित स्वरूपात आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिली एक धावचिकच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते.
गोलंदाज पुणे एकदा गोलंदाज तयार होतील. ओहो, यावेळेला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील एकंदरीत जर पाहिलं तर यश थोडेसे अयशस्वी ठरले आणि या मॅच मध्ये देखील यशला अयशस्वी कामगिरी राहिले आणि आता मात्र 0 का 0 गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद. डीजेची आता देखील जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून चांगली चांगली गाणी ऐकवली जात आहेत. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. 1 विकेट 1 धाव फक्त आणि फक्त या धाव फडकावरती लगावली गेली आहे. पुढेच एकदा वैभव बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतील. अराउंड विकेटने यावेळेला जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला गेला, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन होती ती म्हणजे मिस्टर वैभवची. अराउंड विकेटने आले तिथून जर पाहिलं तर थोडासा मागे टाकला. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पाण्याचा थोडीशी उसळी घेतली, तिथून जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पहिला ओव्हरचा कट कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली, ती सुद्धा लेगबाईच्या माध्यमातून 1 विकेट ज्याने प्राप्त केली. नाव आहे वैभव, त्यांनी कामगिरी केले एकदम जबरदस्त. जबरदस्त जबरदस्त आपण पाहताय. डॉट्स 5 केले, रन 1 ही दिली नाहीये. 1 मेडल एकंदरीत जर पाहिलं तर लेगबाईच्या माध्यमातून गेली विकेट त्यांनी 1 मिळवली आणि जबरदस्त कामगिरी. अर्थातच या दिवसातील देखील ही पहिली विकेट मेडन ओव्हर साध्य केली आहे मिस्टर वैभव या गोलंदाजाने. पहिल्या दिवसात, दुसऱ्या दिवसात आणि तिसऱ्या दिवसात देखील विकेट मेडन ओव्हर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली. एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहेत. अर्थातच माऊली चषक 2024. बॉल तयार. यावेळेला जर पाहिजे ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पहा. ऑफस्टिकच्या ज्या वेळेला बाहेरचा बॉल तुम्ही सफल होत नाही आहे त्या ठिकाणी जर पाहिजे तर ऑफसाईडलाच खेळणं गरजेचं असते क्रिकेटमध्ये. अन्यथा जर पाहिजे तर सिंगल डबलवरती समाधान मानावं लागेल. आणि ज्या वेळेला मिडल स्टंगला तुम्हाला बॉल टाकतात गोलंदाज, त्यावेळेला तुम्ही ऑफस्टिकच्या बाहेर सफलून ऑन साईडला डीप विकेट, डीप बाकवर्स लेग, लॉंग ऑनला, फाईन लेगला तुम्ही फटकेबाजी करू शकता. आणि हेच मैदानाच्या आतमध्ये दर्शवून दिले गेले. या ठिकाणी धावसंख्या धावफटकावरती 3. लेग कटर होता, समोरच्या दिशेने खेळला, फटका फसलाय, दीप आलेत बॉल खाली आणि पाहता पाहता दीपच्या माध्यमातून एक सुंदर अशी झेल. फलंदाज ठरलेत फेल. फलंदाजाला परतावं लागेल बलिराम पाटील. प्रत्येक प्रेक्षकांना, प्रत्येक मान्यवरांना आवडणारी ही स्पर्धा आपण पाहत आहेत. बॉल तयार. ओव्हर दी विकेटने पहिलाच बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये कॉलिंग भरपूर महत्वाची असते. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावून पडून पूर्ण केले जातात. त्यामध्ये 2 धावा आणि 2 धाबडे. संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये. वैतरणा विभागामध्ये ज्या वेळेला समालोचन करण्यासाठी येतोय भरपूर जबरदस्त मजा येते या ठिकाणी मॅचेस कॉमेंट्री करण्यासाठी. कारण की प्रत्येक खेळाडू या ठिकाणी काही ना काही मैदानाच्या आतमध्ये करण्याच्या प्रयत्नामध्ये येत आहेत.
खोलवट्याचा बॉल होता, ऑन साइडला बॉलला ढकलले गेले, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाही, डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येत आहेत मिस्टर दीप. पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली आणि या ठिकाणी जर पाहिलं तर फेकी अचूक होती. या ठिकाणी जर पाहिलं तर जी फिल्डिंग रचना आहे ती मात्र डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जाते, त्यांचं देखील कौतुक असेल. एक आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे स्काउ कॉर्नर लॉंग ऑन आहेत, त्यानंतर डीप मिड विकेट डीप बाकोस्कर लेग पाहायला मिळतात, लॉंग लेगला आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर थर्ड सर्कलच्या आतमध्ये एक गोलंदाज एक विकेट कीपर, त्यानंतर जर पाहिलं तर शॉर्ट कव्हर पॉईंट, तिथून जर पाहिलं तर गलीला देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग अशी व्यूहरचना ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओव्हर दी विकेटने ऑन साइडला बॉलला वडवले गेले, पाहता पाहता डीप मिड विकेटला चेंडूला वडवले गेले, एक सिंगल प्राप्त केली गेली. एक धावेवरती मैदानाच्या आतमध्ये सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच एकंदरीत 7च्या घरामध्ये. ओहो, यावेळेला ओव्हरपिच होता, ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थेट चाललाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादन करता 6 धावांकरिता सिक्सर. अमेरिका ग्रुप लँडिंगचं हे संगीत आपण ऐकलं. सन्माननीय कार्तिक शेठ पाटील यांचं संगीत, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर काही देण्यात आले, कॅश प्राईज देखील देण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूंना ती गेल्या 3 दिवसामध्ये कॅश प्राईज देखील लावण्यात आले. त्याचबरोबर टी शर्ट त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. त्यानंतर जर पाहिलं कॅमेरेचा जो 5 दिवस डीबीएन लाईव्हचा खर्च असेल तो देखील त्यांना उचलला गेला. म्हणजेच एका व्यक्तीने भरपूर काही या स्पर्धेसाठी केले. त्यांचं नाव आहे कार्तिकजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, अर्थात सूर्यदादा पाटील असतील, मयूरदादा पाटील असतील, आणखीन काही त्यांचे सहित जे त्यांचे एकंदरीत मित्र परिवार आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांना ऑन स्क्रीन या ठिकाणी दाखवलं जाते अमेरिका लँडिंग ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. ऑब्स्टिकच्या बाहेर जरूर आहे या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूला पिचिंग केले गेलं, परंतु यावेळेला जर पाहिलं तर काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये लक्ष नव्हतं आणि येत दिसलं आणि फलंदाज सुधीर पाटील याला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. 4-5 चेंडूमध्ये त्यांनी 1 धाव केली आणि तिथून सुधीर पाटील आउट. क्या बात आहे, सुंदर संगीत आपण डीजे यांच्या माध्यमातून ऐकतायत. वैभव मिस्टर पुढे एकदा गोलंदाज तयार. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर लॉंग ऑफला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफच्या आणि पाहता पाहता सुंदर झेल. वैतरणा या विभागातील जर पाहिलं तर जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचा खेळ हा दर्जेदार राहिलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसात कमीत कमी झेल सोडण्याचा विक्रम या परिसरामध्ये राहिलाय. अजून एक विकेट गेली, फलंदाज बाद. जे आमचे डीजे ऑपरेटर आहेत मिस्टर अनूप, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. भरपूर मेहनत त्यांनी देखील प्रत्येकांना खेळाडूंना एकंदरीत जर पाहिलं तर ऊर्जा देण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. ज्या वेळेला संघ हरत आलाय त्या वेळेला उत्साही भरत एकंदरीत जर पाहिलं तर संगीत लावून त्यांची मनं जिंकलेत. शॉर्ट बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला वडवले गेले, डीप विकेटला क्षेत्ररक्षक आलेत, फक्त आणि फक्त एक सिंगल
5 सिंगल डबलने मैदानाच्या आतमध्ये काहीही होणार नाही, काहीही चालणार नाही आहे. कारण की जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये भरपूर धाव्यांची गरज असेल. मॅन इन फॉर्म मिस्टर वैभवची गोलंदाजी आतापर्यंत दमदार राहिली आहे, ज्याने 4 विकेट्स आतापर्यंत टोटली जर पाहिलं तर घेतल्यात आणि आतापर्यंत 14 धावा या ठिकाणी जर पाहिलं तर बनवल्यात. सुमित 11 फणसपाडा या संघाने पहा एक संघ माऊली बी तलावपाडा संघ तर रविवारच्या दिवसात खेळेल का पुणेचे एकदा जर पाहिलं तर बी संघ पुढे येताना दिसेल, हे देखील पाहणं महत्वाचं असेल. खार्डी ए संघ कालच्या दिवसात गेला, आज बी संघ जायला रेडी आहे, परंतु अजून देखील थोडंसं त्यांना थांबावं लागेल. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. वैभवचं स्पेल पाहत आहेत, डॉट बॉल विकेट, तिथून जर पाहिलं तर विकेट, एक सिंगल आणि पुणेची एकदा डॉट बॉल. शेवटचा बॉल देखील डॉट राहिलाय आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. या ठिकाणी 14 धावा धावफटकावरती लगावलाय. 72 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुमित 11 फणसपाडा संघ 12 चेंडू 58 ची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. ऐकूया डीजेला आणि 12-58 या मॅचच्या दिशेने येणार आहोत. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. 12 बॉल 58 धावेंची इथून गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार, ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं गेलं. पहिला बॉल या ठिकाणी जर पाहिला तर मिस्टर दीप ज्याने सकाळी 17 चांगली गोलंदाजी केली आणि पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. माऊली चषक 2024चं आयोजन नियोजन पाहत आहे. उद्याच्या दिवसात संपूर्ण एक गाव एकचे संघ, एक गाव एकचा फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॅटची कडा बॉल मागे निघून गेलाय. पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक गाव एक उद्या दिवसात देखील भरपूर मोठी फॅनफस संघ या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होणार आहेत. वसई कोलीवाड्यातील संघ, तिथून जर पाहिलं तर कोपरीचा संघ असेल, त्यानंतर जर पाहिलं तर मला ते प्रशांतजी घरत यांचा देखील संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठमोठे संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. गोखुरेचा संघ देखील असेल. हेलिकॉप्टर उडवलाय ऑन साइडला. पाहता पाहता वाईडिस्ट लॉंगॉनला फिल्डर आहेत आणि एक धाव या ठिकाणी मिळेल. पाना एकंदरीत जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिले. मिस्टर दीप यांना ऑन स्क्रीन दाखवलं तर डीबीएन लाईव्हचं मी कौतुक करेन, ज्याने गेल्या 3 दिवसात चांगलं त्याचं काम वर्क सुंदररित्या केलेत. सकाळी सर्वात लवकर येणे, संध्याकाळी सर्वात घरी लेट जाणे, ते म्हणजे डीबीएनची लाईव्ह टीम आहे आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं कौतुक करावं लागेल. यावेळेला जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल पकडला गेलाय. मनीष पाटील बॅक टू दी डगआउट. तर टार्गेट चेस करताना मैदानाच्या आतमध्ये सुमित 11 फणसपाडा हा संघ थोडासा दबावमध्ये जाणवला जातोय. 5 विकेट ज्याने गमावलेत आणि फक्त 16 धावा 3.4 चेंडू फेकून झालेत. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर कोलवटब्याचा बॉल होता, फटका फसला गेलाय आणि शॉट मिड ऑफला सुंदर झेल टपला गेलाय. फलंदाज आणखीन फेल झालेत. 7वा गडी बाद टीम सुमित 11 फणसपाडा संघ. पुढे एकदा वेलकम बॅक. थोडासा दडपणामध्ये जाणवला जातोय. सुमित 11 फणसपाडा
परंतु सकाळच्या जरापासून त्याने जबरदस्त कामगिरी केली. नवीन बॅटर जे आलेत मिस्टर हर्ष, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती दीप होते आणि अशा रीतीने दीपने एक जबरदस्त गोलंदाजी केले. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फक्त आणि फक्त 16 झाले. 6 विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेत. आता मात्र जर पाहिलं तर येणारे चेंडू तुमच्याकडे 6 असतील आणि विजयाकरिता इथून देखील जर पाहिलं तर 56 धाव्यांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मोठमोठ्या खेळा आता मात्र तुमच्या मनामध्ये आठवावं लागते. रोहित शर्मा, विराट कोहली अशा एकंदरीत जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अशा खेळा आठवावं लागतील. परंतु 6 चेंडू 6 षटकार जरी मारले तरी इथून मॅच विजय होऊ शकत नाही आहेत, कारण की भरपूर धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट केली गेली. आता मात्र जर पाहिलं तर 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 5 चेंडू आणि 55 धावा. 555 हा नंबर या ठिकाणी येताना दिसतोय. 5 मध्ये 55. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. झेल होईल की नाही, तर नाही. बॉल गेला मागे. पाहता पाहता काउ कॉर्नर मध्ये एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट केली गेली आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 18 धावा. या धावफटकावरती निश्चित स्वरूपात काय 4 चेंडू 4 षटकार येतील. शेवट गोल करण्याचा प्रयत्न सूरज पाटील यांच्या माध्यमातून केला जाईल का? स्टेप आउट झालेत. ऑन साईडला खोलवटप्याचा बॉल होता. बॉलला वडवले गेले. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये या चेंडूला वडवले गेले. पाहता पाहता एक सिंगल कंप्लीट केली गेली. आता मात्र जर पाहिलं तर विजयाचे दरवाजे खोलले ते म्हणजेच कुसमाई खार्डी बी या टीमचे, कारण की त्याने चांगली फलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केली गेली. कुसमाई खार्डी या संघाला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. ओहो, बॅटची कडा, बॉल चालला मागे. पाहता पाहता क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालंय. परंतु पहिल्या डावात जी फलंदाजी झाली अक्षयचं जर पाहिलं तर पहिल्या डावात जबरदस्त बॅटिंग केली ती म्हणजे मिस्टर महेशच्या माध्यमातून. त्याचबरोबर जर पाहिलं तर अशोक असतील, एक जबरदस्त केली त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली आणि तिथून जर पाहिलं तर अशोकचं मी कौतुक करेल. मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ते होते, परंतु त्याने मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलं. शॉर्ट बॉल ऑन साईडला हुक केले. बॉल थेट चालला मैदानाच्या बाहेर. क्लायमेट पडलेला आहे तरी सुद्धा बॉल जातोय. म्हणजेच काय तर ताकद, टायमिंग प्रॉपर असलं तर क्रिकेटच्या पटलावरती रजनी स्पर्धेमध्ये देखील तुम्ही मोठे षटकार मारू शकता, हे दर्शवले. शेवटचा बॉल आणि यावेळेला जर पाहिलं तर बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहता पाहता बॉल निघून गेलाय, परंतु विजय झालाय. अर्थातच संघ पाहायला मिळतोय कोसमाई खार्डी ब संघ पुढच्या वाटचालीसाठी असेल. शुभेच्छा. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. कोसमाई खार्डी ब संघ जिंकलाय आणि माऊली 11 तलावपाडा विपक्ष कोसमाई खार्डी ब या 2 टीमच्या माध्यमातून रविवारच्या दिवसात मॅच खेळून. लक्षात ठेवा, ज्या 4 टीम्स येतील त्यामध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. ही सूचना कालच्या दिवसात आमच्यापर्यंत पोहोचली होती. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा प्रत्येक खेळाडू आहे 4 ज्या एकंदरीत टीम्स येतील त्यामध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल आणि तशाच प्रकारच्या मॅचेस लागतील याची दखलता घ्या. मॅन ऑफ द मॅच महेश ठरले जात आहेत. उत्कृष्ट दर्जाचे